हॉस्टेलमधून एक धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। हॉस्टेलमध्ये असं काय घडलेलं आहे ते पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचणे या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। प्रगती महिला हॉस्टेल हे शहराच्या मध्यभागी असले तरी तिथे एक वेगळी शांतता होती। जुन्या पद्धतीच्या इमारती, जांभळ्या फुलांनी लगडलेला एक छोटासा बगीचा आणि अभ्यासू मुलींची नेहमीच लगबग। हॉस्टेलच्या नियमानुसार मग 8 नंतर मुलींना त्यांच्या खोल्यांमधून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती आणि 9 वाजता मुख्य गेट बंद व्हायचे। मराठी साहित्य आणि पत्रकारितेचा अभ्यास करणारे नेहा आणि इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्गात असलेली सायली एकाच खोलीत राहत होत्या। त्यांची खोली क्रमांक 403 4थ्या मजल्यावर होते आणि खिडकीतून त्यांना बाहेरील शहराची चमकणारी दिवे दिसायचे। एके दिवशी रविवारी दुपारच्या जेवणानंतर नेहा आणि सायली यांनी ठरवले की ते खोलीची पूर्ण साफसफाई करतील। अनेक दिवसांपासून साचलेला पसारा त्यांना आता नकोसा झाला होता। सायली, तू आधी बेडखालची जागा साफ कर, तिथे खूप धूळ साचले, नेहा म्हणाली। स्वतः कपाटातील पुस्तके व्यवस्थित ठेवू लागली। सायलीने मोठ्या कष्टाने तिचा जुना लाकडी बेड बाजूला सरकवला आणि तिथेच तिला ते दिसले दृश्य। बेड आणि भिंतीच्या कोपऱ्यात एका जुन्या फाटलेल्या वर्तमानपत्रात गुंडाळलेला एक गाजर दिसला आणि फाटलेल्या वर्तमानपत्रात सुद्धा तो गाजर दिसल्यानंतर, नेहा हे बघ, सायलीने आश्चर्याने ओरडले। आपल्या खोलीत गाजर आणि तिथे बेडखाली, असं ती म्हणाली। मग या दोघींपैकी ते गाजर नक्की कोण आणि कशा प्रकारे ते वापरत होतं ते पहा। नेहाने तिच्या हातातून ते गाजर घेतले। ते पूर्णपणे सुकलेले नव्हते, पण नक्कीच ताजे नव्हते। हे काय चाललंय? आपण दोघीही भाज्या खाण्यासाठी मेसमधून आणत नाही आणि आपल्या खोलीत गाजर कसं आलं? त्यांनी खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध घेतला। त्यांना अजून 2 गाजरे मिळाली आणि अक्षरशः पुढे जे सत्य समोर आलं ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। त्यांनी खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध घेतला। त्यांना अजून 2 गाजरे मिळाली, एक सायलीच्या डेस्कच्या ड्रॉवरमधून आणि दुसरे नेहाच्या पुस्तकांच्या ढिगाऱ्याखाली। तिन्ही गाजरे विचित्र पद्धतीने होती आणि ती बऱ्यापैकी जुनी दिसत होती। हा एक छोटासा आणि निरुपद्रवी शोध होता, पण तो त्यांच्या मनात एक गूढ प्रश्न सोडून गेला। तिन्ही मजल्यावर काटेकोर सुरक्षा असलेल्या हॉस्टेलच्या 403 क्रमांकाच्या खोलीत हे गाजर कोण आणि कशासाठी ठेवत होते? पुढील 2 आठवडे नेहा आणि सायली या गाजरांच्या रहस्याबद्दल बोलत राहिल्या, कधी गंमत म्हणून तर कधी भीतीने। नेहा, मला वाटतंय हा एक वेगळाच प्रकार आहे। रात्रीच्या वेळी कोणीतरी बेडखाली गाजरे तर ठेवत नाही ना? सायलीने थट्टा मस्करीने म्हटले। सायली, असं काय नसतंय। आपल्या मेसमधल्या वांग्याच्या भाजीपेक्षा चांगलं काहीतरी नक्कीच निवडतील, नेहाने हसून उत्तर दिले। पण हे रहस्य लवकरच एका अधिक गंभीर वळणावर आले। पुढच्या शनिवारी हॉस्टेलची वॉर्डन, कठोर आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखली जाणारी श्रीमती देशपांडे यांनी संपूर्ण इमारतीच्या अचानक तपासाचे म्हणजे सरप्राईज इन्स्पेक्शन आदेश दिले। मुलींना आपल्या सामानाला हात न लावून न देण्याची सूचना त्यांनी देण्यात आली। सायली आणि नेहा आपल्या खोलीच्या दरवाजाजवळ उभ्या राहून श्रीमती देशपांडेंना त्यांच्या खोलीची तपासणी करताना पाहत होत्या। देशपांडेच्या कडक चेहऱ्यावरील हावभाव आता अधिकच कठोर झाले होते। थोड्याच वेळात एका सुरक्षा कर्मचाऱ्याने नेहाच्या ट्रंकच्या मागील बाजूच्या ठेवलेली एक रिकामी काचेची बाटली बाहेर काढली। ती बिअरची बाटली होती। हे काय आहे नेहा? श्रीमती देशपांडे यांचा आवाज संपूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमला। नेहा आणि सायली दोघीही पूर्णपणे गोंधळल्या होत्या। मॅम, आम्हाला माहीत नाही, ही आमची बाटली नाही, नेहा भीतीने म्हणाली। पण यानंतर जे घडलं ते अधिकच धक्कादायक होतं। पुढील जे घटना समोर आली ते पाहून तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बाथरूमच्या खिडकीच्या कट्ट्यावर आणि सायलीच्या कपाटातील काही जुन्या कपड्यांखाली अजून 2 बिअरच्या बाटल्या शोधल्या। या बाटल्या देखील रिकाम्या होत्या आणि बऱ्याच दिवसांपासून तिथे ठेवल्या असाव्यात असं वाटत होतं। त्या रात्री हॉस्टेलमध्ये सर्वात मोठी बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत नेहा आणि सायली यांच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला। त्यांना गाजरांच्या गोष्टीमुळे कोणीही गंभीरपणे घेतले नाही। त्यांच्यावर आरोप होता की नाही त्यांनी हॉस्टेलमध्ये दारू आणली, पहिल्यांदा गाजरे सापडले, आता बिअरच्या बाटल्या। तुमच्या खोलीत नक्की काय चाललंय? देशपांडे मॅम ओरडल्या। नेहा आणि सायली यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले। मॅम, आम्ही गाजरे बेडखाली सापडली म्हणून सांगतोय, याचा अर्थ कोणीतरी मुद्दाम आम्हाला त्रास देण्यासाठी किंवा फसवण्यासाठी हे करत आहे, नेहा म्हणाली। 2 दिवसांनी खोली क्रमांक 403 सील केली। नेहा आणि सायली यांना दुसऱ्या खोलीत हलवले, पण त्यांनी सत्य शोधण्याचा निश्चय केला।
त्यांनी एकत्र बसून विचार केला, खोलीतील गोष्टी आणि सापडलेल्या वस्तू. मग याचा त्यांनी विचार केला. मग गाजरे आणि त्यानंतर मुद्दाम लपवलेली ते बिअरच्या बाटल्या असाव्यात असं मग त्यांचं म्हणणं होतं. रिकाम्या जुन्या बाटल्या, या बाटल्या नेहा सायली नुकत्याच आणलेल्या नव्हत्या. सायलीला अचानक तिच्या लहानपणीच्या गोष्टीची आठवण झाली. नेहा, मला आठवतंय, माझ्या आजोबांच्या घरी उंदरांना पकडण्यासाठी काही लोक गाजर आणि ब्रेडचा तुकडा सापळ्यात ठेवायचे. उंदीर? नेहाने विचारले. पण इतके मोठे उंदीर जे बिअरच्या बाटल्या कशा आणतील? दुसऱ्या दिवशी नेहाने अत्यंत धाडसाने खोली क्रमांक 403च्या खिडकीमधल्या गॅलरीचा एक जुना फोटो काढला, जो तिच्या फोनमध्ये होता. झूम करून पाहिल्यावर तिला एक छोटीशी कोपऱ्यात असलेली व्हेंटिलेशन डक्ट दिसली, जी थेट त्यांच्या खोलीच्या दिशेने जात होती. नेहाने सुरक्षा कर्मचाऱ्यांशी बोलून ती डक्ट साफ करायला लावली आणि तिथेच त्यांना सत्याचा शेवट तुकडा सापडला. आणि त्यानंतर पुढे जे सत्य समोर आलेलं आहे त्याने सुद्धा तुम्हाला एक मोठा धक्काच बसेल. त्या डक्टमध्ये जुन्या खराब झालेल्या कपड्यांमध्ये अजून 2 रिकाम्या बिअरच्या बाटल्या आणि एका लाकडी पेटीत सुकवलेले गाजरांचे तुकडे सापडले. या तुकड्यांमधून एक विचित्र वास येत होता. काही दिवसांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चौकशीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली. याच बिल्डिंगमधील एका जुन्या सफाई कर्मचारी, ज्याला नुकताच कामावरून काढून टाकण्यात आले होते, तो बदला घेण्यासाठी हे करत होता. तो कर्मचारी रात्रीच्या वेळी इमारतीच्या मागील बाजूने व्हेंटिलेशन डक्टचा वापर करून 403 खोलीतील नेहा आणि सायलीच्या सामानाजवळ गाजरे आणि रिकाम्या बाटल्या लपवत असे. त्याला माहिती होते की या साध्या गोष्टी तपासणीत सापडल्या तर नेहा आणि सायली अडचणीत येतील आणि हॉस्टेलचे नाव खराब होईल. तो त्यांना दारूच्या आरोपाखाली फसवू इच्छित होता. हे ऐकून नेहा आणि सायलीला मोठा धक्काच बसला. त्यांनी श्रीमती देशपांडेंना सर्व पुरावे सादर केले. मॅमने त्यांची माफी मागितली आणि त्यांच्यावरील सर्व आरोप त्वरित मागे घेतले. 403 खोलीत परतल्यावर सायलीने हसून नेहाकडे पाहिले. आपल्या हॉस्टेलच्या खोलीतील गूळ, गाजर आणि बिअरच्या बाटल्यांच्या साह्याने अखेरीस ते सुटले होत्या. नेहा हसली. खरं सांगायचं तर सायली, आता आपल्याला गाजराचा रंग किंवा बिअरची चव आयुष्यात कधीही विसरता येणार नाही. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. अक्षरशः जो तिथे अगोदर कामगार होता तो या मुलींचा सूड घेण्यासाठी किंवा त्याला कामावरून काढून टाकल्यामुळे त्या मुलींना तो त्रास देत होता. त्याने अक्षरशः त्या डक्टमधून गाजर तिथे ठेवले होते आणि त्यानंतर बिअरच्या बाटल्यासुद्धा ठेवल्या होत्या, जेणेकरून नेहा आणि सायली यांच्यावर तो त्या प्रकारचा घाणेरडा आरोप येईल आणि त्या सापडतील. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.